शुरुआत करनी है। हर्ष इंटरप्राइजेज इस सीजन 1 की विनर है और 3 पर रैंक कर रही है। 3 पर 3 टीमें। अमान स्पोर्ट्स कल आर्यन 11 ने अपना खाता खोला। सुरेश दिवलीकर चषक जीतकर उसकी रनर रही थी अंजुमन स्पोर्ट। स्ट्राइक पर हैं बैट्समैन भावेश, नॉन स्ट्राइक पर सूरज। पहला ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज आकाश। आकाश गेंदबाजी के लिए तैयार। पहली गेंद शॉर्टम पुल, खिलाड़ी मौजूद लेकिन अच्छी कोशिश, दूसरे के लिए पलट गए। स्टार्ट नहीं ले पाए थे जब गेंद हवा में थी और 2 रन मुकम्मल किए बैट्समैन ने। इस मर्तबा बढ़िया गेंद, साफ बोल्ड। आउट हो गए बैट्समैन भावेश। बहुत अच्छी रफ्तार में गेंद आई थी आकाश की और क्लीन बोल्ड कर दिया बैट्समैन भावेश को। एक चांगली सुरुवात पाहायला मिळते। आकाशाच्या माध्यमातून धावा चालल्या, धावफलकावर 2 आणि 1 विकेट प्राप्त करतोय आकाश। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। हर्ष इंटरप्राइजेस भरोडी जयेश पाटील यांचा संघ आहे आणि चांगली कामगिरी करताना इथे पाहायला मिळते। नए बैट्समैन प्रशांत आए, सामना करेंगे आकाश का। पहले सेमीफाइनल के टॉस के लिए दोनों टीमें आपको तैयार रहना है। ओम साई ताड़ाली के कैप्टन और चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन। अच्छी गेंद, इस मर्तबा आपने आपको रूम दिया, सिर्फ पुश किया गेंद को। कवर्स में गेंद, 1 रन। स्कोर खिसक कर पहुंचा 3 पर। आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला आप देख रहे हैं आर्यन ट्रॉफी 2020 का। 3 टीमें पहुंच चुकी है सेमीफाइनल मुकाबले में। ओम साई ताड़ाली, चैलेंज स्पोर्ट और शिवास 11। इस मर्तबा फोर्स किया है गेंद को, बैकफुट पे जाकर 4 रन। थोड्या वेळात सुभाष पाटील आणि विनोद म्हात्रे यांचं देखील आगमन होणार आहे। व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे। स्कोर जा पहुंचा है 7 पर। 40 और 35 के बीच का लक्ष्य बहुत घातक रहेगा। इस मर्तबा छोटी गेंद, मिसक्यू हुक किया है लेकिन पूरी तरीके से कामयाब नहीं हुए। दूसरे के लिए पलट गए और 2 रन मुकम्मल किए बैट्समैन ने। स्कोर है इस वक्त 9 रन। एक अच्छी शुरुआत हम कह सकते हैं, हालांकि एक झटका जरूर लगा है भावेश के रूप में। आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला। इस मर्तबा फुल टॉस गेंद थी, लिफ्ट कर दिया उसे, 6 रन। आगमन झालं आहे। वडूनगर गावामध्ये पहिली स्पर्धा झाली होती या हंगामाची आणि त्याच स्पर्धेचे पुरस्कर्ते आपण पाहतायत मानश्री निलेश परशुराम जोशी दादांचं आगमन झालं आहे व्यासपीठावर। शांतीनगर
एक समाजसेवक आहेत आणि त्याचबरोबर टेमगरपाडचे रहिवासी आहेत. आपलं मी मनस्वी हार्दिक स्वागत करते. वेलकम वेलकम. आमचे जवळचे मित्र आहेत निलेश परशुराम जोशी, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक ओवर की समाप्ति हो चुकी है. एक बहुत अच्छा टोटल खड़ा कर दिया है, 15 रन. बुनियाद अच्छी, अब देखना है इस पर रनों का टावर खड़ा करते हैं या फिर अच्छी गेंदबाजी करके दबाने की कोशिश की जाती है. थँक्यू सो मच इफ्तिकार अन्सारी. हे पाहू शकता आपण, काल मित्रांनो आर्यन 11 भादवड संघाने ही प्राइज पटकवली होती. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण इथे पाहताय. ती ट्रॉफी इथे व्यासपीठावर दाखवली जात आहे. स्वर्गीय अंकलेश पंकज आणि अनिल तांगडी यांच्या स्मरणार्थ सुरेश एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 या स्पर्धेला पटकवलं होतं आर्यन 11 भादवड या संघाने. आणि तो विजेचे आपण शिल्पकार पाहताय विजय पाटील यांना दाखवला जात आहे. ट्रॉफीच्या बरोबर आहेत आणि चंद्रकांत जोशी. कल्पेश पहली गेंद स्लॉक किया, उसे ऊंचाई है, लंबाई नहीं, बहुत दूर थे खिलाड़ी. तब तक मौका था 2 लेने का, पूरा किया बैट्समैन ने. इस 2 की मदद से स्कोर जा पहुंचा 17 पर. बहुत अच्छी शुरुआत हम कह सकते हैं अक्षय 11 की. हर्ष जो कि 1 की विनर है और 3 पर रैंक कर रही है. कल्पेश ठाकरे गेंदबाजी के लिए तैयार. लेट शाम नाइक गैलरी एंड से इस मर्तबा ऊपर किया, बहुत ही करारा ड्राइव. खिलाड़ी मौजूद हैं लॉन्ग ऑन पर. 1 रन. स्कोर खिसक कर पहुंचा है 18 पर. दूसरी ओवर का खेल चल रहा है और आज आखिरी दिन आप देख रहे हैं आर्यन ट्रॉफी 2020 का चौथा और आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला. इस बार अच्छी गेंद, थोड़ा सा मिस फील्डिंग होती हुई शॉर्ट फाइन लेग पर. 1 रन आसानी से मुकम्मल करते हुए बैट्समैन. स्कोर जा पहुंचा है 19 पर. आमची रजा घेताना आपण पाहतायत राजन मडवी दादा आणि त्याचबरोबर महेश भोईर दादा. खरंच आपण किमती वेळ इथे देऊन आपण जात आहेत या स्पर्धेसाठी. कल्पेश ठाकरे गेंदबाजी के लिए तैयार. इस बीच गेंद को किया टर्न, ग्लांस के अंदाज में 1 रन लिया है. लेग बाय की शक्ल में शरीर पर गेंद लगी थी. स्कोर जा पहुंचा है 20 पर. एक अच्छा टोटल हम कह सकते हैं अक्षय 11 का. इस सीजन 1 सेमीफाइनल खेल चुकी है अक्षय 11. कल्पेश की ये गेंद, इस मर्तबा हेलीकॉप्टर ड्राइव, लेकिन बल्ले का बारीकी किनारा, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर जा पहुंचा है 21 पर. कल्पेश ठाकरे अपनी ओवर की आखिरी गेंद लेकर इस मर्तबा बढ़िया गेंद, सवाल कर रहे हैं लेकिन सहमति नहीं. 1 रन आसानी के साथ. ओवर की समाप्ति हो चुकी है 2 ओवर के बाद. स्कोर है 22 रन. अगली 2 ओवर में क्या कुछ होगा आपको बताएंगे संदेश पाटिल. थँक्यू सो मच. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 22 धावा धावफलकावर. मित्रांनो आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि थोड्या वेळातच आपण पाहताय द ग्रेट हिटमॅन रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड यांचा थोड्या वेळात आगमन होणार आहे. आणि ही आपण ट्रॉफी पाहू शकता. काल जी कमाल आणि धमाल झाली होती खार्डी गावामध्ये आर्यन 11 या संघाची. मित्रांनो आर्यन 11 हा संघ एक युवा उभारते खेळाडूंना घेऊन बनलेला हा संघ आहे शंकर जुकर यांचा. आणि त्याच्यामध्ये काल त्या संघाने बाजी मारली आणि ट्रॉफी जी आहे जिंकण्याचा पराक्रम केला होता. आणि ते चेहरे आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो. आर्यन 11 भादवड संघाचे दर्शन नाईक, चंद्रकांत जोशी आणि त्याचबरोबर दीपेश नाईक आणि त्याचबरोबर सुजित भोईर, संदीप जुकर आणि विजय पाटील, अमित अलिमगर, त्याचबरोबर हरीश मलिंगा भिवंडी, त्याचबरोबर तुषार जोशी, दीपेश यांना दाखवले होते. त्यानंतर केवल
दैवत आणि आमचे बंधू संदीप पाटील हे चेहरे जे आहेत जे आर्यनिर्वाण या संघाला घेऊन येथे चाललेले आहेत, अतिशय चांगलं काम केलं आहे. आणि कल्पेश फ्रॉम धोंडावडोली याला कोण विसरणार, तो देखील एक चांगला क्रिकेटर आहे. जाऊया मॅच कडे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आहे, इथे गोलंदाज येतोय यज्ञेश आर्किपाटी स्टॅनिन कडून पहिला चेंडू यज्ञेशचा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि सामना करतो फलंदाज सूरज. त्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार पाहायला मिळाले प्रेक्षकांना. वेलकम विनोद म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. या 20 मध्ये खेळून काढलाय चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रावरून एक धाव कंप्लीट केली जाते. इथे अमित यांचे बंधू सुमित मॅन फ्रॉम अलिमघर. प्रत्येक घरामध्ये 2-3 खेळाडू आहेतच. प्रत्येक जर खेळाडूचा विचार केला, आज जगदीश नाईक वनड्रॉप भिवंडी जगदीश नाईक त्यांचं जर आपण नाव काढलं तर रवी सारखा खेळाडू एक उभारला आहे. पंकज सारखे खेळाडू, जयदास ते सर्व खेळाडू आहेत त्या घरामध्ये. प्रत्येक घराण्यामध्ये 2 किंवा 3. यावी चेंडू पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये, वन बॉम्ब सीमा पार, डगआउटला देणारा हा सलामी चौकार. हे आपण पाहू शकता, आपण रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. बॅटच्या बरोबर मधोमध घेतला होता, मेडल केला होता चेंडूला आणि वन बॉम्ब सीमा बाहेर आपण पाहते 4 धावांसाठी. डगआउट देखील खूप खुश आहे. इथे प्ले स्टँड खेळाडू कक्ष असं म्हटलं जातंय. स्वर्गीय मंजुला करसन तरे तो स्टँड आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे यज्ञेशाचं. हे पाहू शकता आपण, डगआउटला दाखवलं गेलं होतं याच्या अगोदर. यज्ञेश यावेळेस पुन्हा एकदा जायचं तो ऑन साइडला, आता चेंडू गेला इष्टेकाच्या हातामध्ये. नेता चेंडूची समाप्ती, वापसी करतो गोलंदाज गोलंदाजीमध्ये. हे आपण पाहू शकता, डगआउट दाखवला जात आहे. खुशीचं वातावरण, कारण की संघ चांगली कामगिरी करत आहे. डगआउट मध्ये खेळाडूंना दाखवलं जात आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये, यावेळी चुकी होईल का नाही, कारण की तिथे कल्पेश ठाकरे मॅन फ्रॉम ठाकूरपाडा चांगला झेल पकडतो आणि इथे विकेट प्राप्त करताना यज्ञेश. पालखीला नाचन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्या. धन्यवाद डीजे दीपेश. चॅलेंज स्पॉट भिवंडी संघाचा कर्णधार. चला आपण टॉस करण्यासाठी या ओम साई ताडारी संघाचा कर्णधार इथे सज्ज आहेत. यानंतर मित्रांनो टॉस होईल. बिग मॅच, बिग सामना पाहायला मिळेल. यानंतर षटक क्रमांक 3 सुरू आहे. यज्ञेशाची धाव संख्या झाली आहे धावफलका 27 धावा, 27 रन, 2 विकेट का नुकसान पर. 27 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. थर्ड ओवर प्रोग्रेस. यज्ञेश राईट आर्म ऑफ द विकेट. यावीस पुन्हा एकदा लॉंगाच्या मधोमध चेंडू येते. क्षेत्ररक्षक फक्त प्रयत्न करेल, कारण की चेंडू वन बॉम्ब सीमा पार. मिळती 4 धावा येते मालोडी संघाला. व्हॉट अ शॉट. सूरज कमाल आणि धमाल करताना आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीला आलेला हा फलंदाज त्याच्या बॅट मधून 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना आतापर्यंत. धाव संख्या 31 धावा धावफलकार होत आहेत. 31 धाव संख्या, 31 रन. यज्ञेश राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळी पुन्हा एकदा व्यासपीठाला सलामी देणारा षटकार, चौकारानंतर षटकार पेश करताना सूरज द ग्रेट हिटमॅन.
क्या बात आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर सुजित भोईर सांगते धाव संख्या झाली आहे 37 धावा धाव फलकावर. वेलकम आगमन झाला आहे या स्पर्धेसाठी. अतिशय सुंदर असा गिफ्ट हॅम्पर त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. पंडित भोईर दादांचं इथं आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा, आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आणि थोड्या वेळातच या स्पर्धेला भेट देण्यासाठी द ग्रेट हिटमॅन रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड सरांचं इथे आगमन होणार आहे. भारतीय संघाला एक अतिशय जबरदस्त एक फलंदाज म्हणून निश्चित वरती आणण्याचं काम ज्यांनी केलंय. चांगलं काम रोहित शर्मा यांचं जर आपण रेकॉर्ड्स बघितलं, आपण देखील आंतरराष्ट्रीय सामने बघत असतो. आपण अनेक वेळा रोहित शर्मा याचे हिट आपण नेहमी पाहायला मिळेल. षटकारांची आतिषबाजी नेहमी करत असतो आपल्या भारतीय संघासाठी. आणि त्यांचे कोच दिनेश लाड यांचं थोड्या वेळात आगमन होणार आहे. आता यावेळेस आगमन झालं आहे व्यासपीठावर पंडित भोईर दादांचं आपलं हार्दिक स्वागत आहे. चला वेळ कमी खर्च करा, कारण की या स्पर्धेसाठी खर्च भरपूर झाला आहे. शंकर जुकर दादांचं गोलंदाजीसाठी ऋतिक येतोय लास्ट षटक टाकण्यासाठी. पाहूया किती धावा रोखत आहे, कारण की धाव संख्या 37 झाली आहे धाव फलकावर. इथून जास्त नाहीये. अक्षय लेन मालोडी संघ फक्त 10 ते 15 धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल. शॉर्ट दरम्यान शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक सज्ज आहे. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट सामने गॅलरीकडून. यावेळेस तौसिफ शेख याच्या बॅटमधून आपण पाहतो हवाई यात्रा करण्याचा प्रयत्न, मात्र लेझी फिल्डिंग पाहायला मिळते आणि थोडस वाईड थ्रो. त्याला माहिती नाही आहे की फलंदाज दुसरा धाव धावेल का. त्याच्या मुला ते 2 धावा कंप्लीट धाव संख्या झाली आहे धाव फलकावर. 39 धावा धाव फलकावर होत आहे. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा गोड कार्यक्रम मित्रांनो. चॅलेंज स्पॉट ऑफिशियल कॉल आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, खतरो की खिलाडी बनण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू इथं मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट, दुसरा धाव डायरेक्ट हिट होत आहे आणि इथे रनआउटच्या स्वरूपात तौसिफ हा बाद होत आहे. चैलेंज के कैप्टन आपको ऑफिशियल लास्ट कॉल दिया जा रहा है. ये पाहू शकता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झाला होता आणि थ्रो देखील चांगला होता. डायरेक्ट हिट इथे पाहायला मिळाली. यस बाळा याच्या माध्यमातून चांगला डिसिजन इथे पाहायला मिळते. सर्वप्रथम यष्टीरक्षक जो आहे त्याच्या पायाला चेंडू स्पर्श झाला होता. त्यानंतर आपण बघितलं यष्ट्यांवर चेंडू लागला होता. विशाल इथं नवीन फलंदाज खेळण्यासाठी. टीम मीटिंग पुन्हा एकदा आपण पाहतो इथे. हर्ष एंटरप्राइजेस भरोडी संघ, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की आपल्याला 20 मिनिटाचा टाइम आहे 4 षटकांसाठी. आज उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय मान्य श्री निलेश परशुराम जोशी, समाजसेवक आणि चांगला कार्यरत चालू आहे त्यांचं शांतीनगर या परिसरामध्ये. चांगला बिझनेसमॅन देखील आहे आणि त्याचबरोबर चांगल्या युवक जे त्यांची संघटना जी आहे त्या संघटनेला एक चांगला फॉलो करत आहेत. सर्व जी मुलं आहेत त्या परिसरातील त्या मुलांना पुढे घेऊन जाण्याचं काम निलेश जोशी यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाले. हे पाहू शकता त्यांना दाखवलं जात आहे. जयदत्त जुकर आहेत, दर्शन नाईक चर्चा करतायत. या स्पर्धेने खूप मेहनत घेतली आहे दर्शन नाईक याने. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक शंकर झुकर दादांना देखील दाखवलं जात आहे आणि संपूर्ण कमेडी. जाऊया मॅच कडे, कारण की ऋतिक हा गोलंदाजी करतोय. लुजनर चेंडू फुलटा चेंडू आहे, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे. फक्त मेल एक धाव या चेंडूवर. खाता खोल फलंदाजी ते. विशाल धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 41 धावा 41 रन 3 विकेट के नुकसान पर. सूरज चांगली फलंदाजी करतोय. आता स्ट्राइक मिळतोय सूरज याला. पाहूया स्लॉगरचा षटक आहे, हाणामारीचा षटक म्हटलं तर 3 चेंडूचा खेळ आहे. या 3 चेंडूमध्ये 10 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट इथे उभा राहू शकतो इथे हर्ष एंटरप्राइजेस भरोडी संघासमोर. आणि इथे त्या 10 धावा जमा करण्यासाठी पहिल्या चेंडू षटकार आला आहे आणि पंच मिलिंद मात्र यांचा देखील इशारा येतोय 6 धावांचा बिग षटकार. क्या
बात है, मूड बना दिया। जिस तरह की गेंद डाली और उस तरह का लंबा सिक्स जड़ा यहाँ पे बल्लेबाज ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन 47 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत। आता मात्र हार्श एंटरप्राइजेस भरोडी संघाची आता मात्र फलंदाजीला टेस्टिंग करता येईल इथे अक्षय मालोडी संघाच्या गोलंदाजांना। पाहूया किती धावा बनतात। अजूनही 2 चेंडूचा खेळ आहे इथे। शेवटचा षटक, त्यानंतर आम्ही टॉस करून घेणार आहोत। ओम साई ताडाली आणि चॅलेंज स्पोर्ट भिवंडी वॉट ऑफ मॅच चांगला सामना पाहायला मिळेल। ओम साई ताडाली संघाने देखील या हंगामामध्ये एक चषक जिंकला आहे। मात्र इथे ऑन फायर बॅक टू बॅक दुसरा षटकार। या धावा ज्या बनतायत ना त्या प्लस पॉइंट धावा बनतायत त्या म्हणजे मालोडी संघासाठी। वेळ आहे थोडासा डीजे दीपेश आपण देखील एक चांगला संगीत सादर करा आपण। मनीष थँक्यू सो मच डीजे दीपेश। चांगलं संगीत पाहूया। शेवटचा चेंडू आहे, हॅट्रिक पूर्ण करेल का? कारण की 53 धावा झाली आहेत। इथे हॅट्रिक तर होणार नाहीये, मात्र एक धाव मिळेल, दुसरा धाव पूर्ण होईल का? मात्र इथे विकेट रनरचा मिळेल तो म्हणजे हर्ष एंटरप्राइजेस या संघाला धावसंख्या झाली आहे धावफलकावर 54 आणि 55 धावांचा एक विशाल लक्ष्य इथे ठेवला आहे। मित्रांनो आपण टॉस करून घेणार आहोत। निलेश परशुराम जोशी यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय। चॅलेंज स्पोर्ट भिवंडी आणि ओम साई ताराली या दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत। या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि आमचे जवळचे मित्र यांच्या माध्यमातून नेहमी स्पर्धा असतात त्यावेळेस त्यांचा सहकार्य असतो या स्पर्धेला। निलेश जोशी आणि त्यांचा बिग शो आपण बघितलं तर वडूनगर या गावामध्ये तेच निलेश जोशी यांच्या शुभास्ते टॉस होता। एका बाजूला ओम साई ताडाली आणि दुसऱ्या बाजूला चॅलेंज स्पोर्ट। कृष्णाचा आवाज आहे हेड आणि आलेला देखील हेड आहे। तर थँक्यू सो मच निलेश दादा आपण व्यासपीठावर बसायचं आहे। कृष्णा भरपूर अनेक स्पर्धा झाल्यात, आपण या चालू अंगामध्ये सौंदर्याचा चषक जिंकला आहे, मात्र हा चषक देखील खूप मोठा आहे। चांगल्या चांगल्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे। टॉस जिंकले काय डिसिजन असेल? बॅटिंग करण्याचं कारण की चॅलेंज स्पोर्ट संघाची आपण गोलंदाजी बघितली याच्या अगोदर चांगली गोलंदाजी आहे। 4 षटकांचे सामने आहेत। तर ओम साई ताडाली संघ किती धावांवर जाण्याचा प्रयत्न करेल 4 षटकांमध्ये? 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू। या धाव बनवण्यासाठी एक चांगली सुरुवात झाली पाहिजे, पार्टनरशिप होणं गरजेचे आहे। तर पार्टनरशिपसाठी असे कोणते फलंदाज आहेत की ते आपल्या संघाला 60 प्लसच्या वरती धावा बनवतील? मी आहे, सर्वेश आहे, विक्की आहे, आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू। आपण पहिल्या दिवसापासून एन्जॉय करताय, आज कसं वाटलं? कारण का शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक खेळाडूला हवं अशी वाटणारी ट्रॉफीज इथे आलेल्या आहेत। ट्रॉफी बघून तुझा देखील आनंद मन झाला असेल, काय वाटलं या स्पर्धेविषयी? पुन्हा एकदा एक मी प्रश्न विचारतोय। खूपच सुंदर अशी स्पर्धा आहे आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं, आम्ही सेमीफायनल खेळतोय त्याच्यामुळे। निश्चित आपल्या संघासाठी खूप सारे शुभेच्छा। माझी जोडीला आहेत अक्षय। मी आताशी तुझा परफॉर्मन्स बघितला, फक्त इफ्तिकार जो आहे तो सांगत होता की अक्षय इस साल काफ़ी फॉर्म में, मात्र तुझा फॉर्म मला देखील बघायला मिळाला। कारण की ज्यावेळेस तुम्ही षटकारांची आतिषबाजी केली, गोलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला। मात्र समोर ओम साई ताडाली संघ आहे, संघामध्ये चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आहे, कारण की पहिल्या दिवसापासून ते देखील इथं खेळत आहे। तर आता एक खूप मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। तर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असतं आपलं? फिल्डिंगच केली असते आम्ही। आता मात्र तुम्हाला फिल्डिंग मिळाले, मनासारखं झालं आहे। कारण की जर विचार केला आपण ओम साई ताडाली संघाने ज्यावेळेस धावा बनवलेल्या आहेत त्यावेळेस गोलंदाजी देखील त्यांची चांगली झाली आहे। म्हणजे प्रथम फलंदाजी करताना आपल्या गोलंदाजी करायच्या किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? चॅलेंज स्पोर्ट या संघाचा चॅलेंज किती धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतच। 50 धावाच्या आतमध्ये रोखण्यासाठी गोलंदाजांचं सपोर्ट होणं गरजेचं आहे। एखादा गोलंदाज जर मार खात असेल तर दुसऱ्या गोलंदाजाला ती जागा समावावी लागते, तो अक्षय आमच्या जोडीला आहे। थँक्यू सो मच चर्चा केल्याबद्दल। मित्रांनो टॉस जिंकला आहे ओम साई ताराली संघाच्या कर्णधार कृष्णा याने आणि सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। बेस्ट ऑफ लक।
कॉमेंट्री बॉक्समध्ये मी सदेश पाटील सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, दुपारचा लंच हा मी बनवतोय. इफ्तिकार अन्सारी मन लावून लंच करताना इथे पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, सामना चालू होण्या अगोदर डीजे दीपेश आपण एक नाशिक डोल धून लावायची आहे, कारण की स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. शांतीनगरचे समाजसेवक आणि युवा नवीन पिढीला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. आणि वडूनगर या गावामध्ये सर्वप्रथम पहिला बिग शो आपल्याला पाहायला मिळाला होता. ठाणा जिल्हा गावगट या स्पर्धा पाहायला मिळाल्या होत्या. तेच निलेश परशुराम जोशी दादा उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान मी करण्याची विनंती करतो. या स्पर्धेचे आयोजक आहेत दर्शन नाईक यांना मी विनंती करतो, आपण आपला शुभास दे, आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मित्रांनो, हा असा चेहरा आहे, या चेहऱ्यामागे भरपूर लाखो खेळाडू आहेत, कारण की वडूनगर संघ 2 संघ आहेत. जय सोनू आई आणि आई देवी वडूनगर अशा 2 संघांना स्वतः पॅकर करत आहेत. हा निलेश जोशी आमचा मित्र आहे, त्याचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेची मायेची शाल, बुके आणि त्याचबरोबर एक फ्रेम देऊन इथे स्वागत आणि सन्मान केला जात आहे. थँक्यू सो मच निलेश जोशी, आपण इथे वेळ काढून इथे उपस्थित दाखवली, आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो, असं स्वागत सन्मान दिवसभर चालू राहील, कारण की आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचं. आणि थोड्या वेळात निश्चितच द ग्रेट मॅन हिटमॅन रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड सरांचं थोड्या वेळात आगमन होणार आहे. पहिला चेंडू अतिशय वेगवान गतीचा चेंडू होता आणि तो आपण पाहतोय डॉट केला जात आहे गोलंदाज याच्या माध्यमातून प्रशांत. थँक्यू सो मच निलेश जोशी, आमची ही रजा घेताना इथे पाहायला मिळत आहेत. वेल काढून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी इथे सज्ज झालेल्या आहेत. निलेश जोशी, आपलं आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सोडून दिला आहे इथे चेंडूला, पंच इशारा करता व्हाईटचा. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये विनोद म्हात्रे आमचे परम मित्र, आपलं हार्दिक स्वागत आहे. दुपारचा लंच अतिशय चांगल्या जोरदाराने केलेला आहे त्यांनी देखील. यावेळेस आपण पाहतो या 6 धावांसाठी जातोय, षटकार मिळते. धाव फलकावर इथे सुरुवात चांगली झाली आहे. इथे 6 धावा मिळाल्या, 2 चेंडूचा खेळ, 7 धावा झाल्या, सॉरी, कारण की वाईट टाकला होता. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी करताना प्रशांत हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणत्या प्रकारची चुकी नाही. आणि इथे विकेट प्राप्त करताना गोलंदाज होते. आर्यन 11 संघामध्ये अमित याला आपण खेळताना बघितलं, आता मात्र सुमित आपण खेळताना बघतोय. तोच म्हणजे आपण पाहतोय हर्ष इंटरप्राइजेस या संघामध्ये. पाहूया, छोटा पॅकेट आहे मात्र धमाके खूप मोठे केले गेल्यात त्याच्या माध्यमातून नेहमी. यावेळी ऑप्शनच्या बाहेरून हुक करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे.
आणि झेलच्या स्वरूपात पुन्हा एकदा विकेट प्राप्त करेल गोलंदाज प्रशांत. खूप चांगली होती. मेजबानी नंतर पुन्हा एकदा लंच केल्यानंतर आपण बघताय जॉईन झालेले आहेत इफ्तिकार अंसारी. ऐकूया त्यांना. थैंक यू संदेश पाटिल, बहुत ही कमाल की गेंदबाजी कर रहे हैं इस सीजन प्रशांत. दिनेश नाईक जयदुर्गा क्रिकेट क्लबचे माजी क्रिकेटर आहेत आणि पंच देखील आहेत. सध्या तरी या स्पर्धेमध्ये नाहीत कारण की दुसऱ्या जागेवर बिजी आहेत. दिनेश नाईक यांनी आमच्या दोन्ही पंचांना शुभेच्छा दिल्या, मिलिंद म्हात्रे आणि बाळा तरे यांना. थँक्यू सो मच दिनेश नाईक, आपलं हार्दिक स्वागत है. प्रशांत इस मर्तबा बढ़िया गेंद, खिलाड़ी मौजूद और दूसरा हैट्रिक इस सीजन का इनके नाम. क्या कमाल की गेंदबाजी की है बड़े मैच में प्रशांत ने. ये पहले गेंदबाज हैं जो इस सीजन ये पहले गेंदबाज है जिन्होंने डबल हैट्रिक किया इस सीजन. पहला वराल देवी चषक में किया था, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट भी रहे थे और कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. मैडन वर भी एक इनके नाम है. अब तक 7 खर्च किए और हैट्रिक विकेट उनके नाम. प्रशांत, उनकी ये गेंद इस मर्तबा उछाल नहीं मिला, निकल गई विकेट कीपर के पास. एक ओवर की समाप्ति, स्कोर है 7. अच्छी शुरुआत हम नहीं कहेंगे हर्ष इंटरप्राइजेस की. ऐसा लग नहीं रहा है कि हर्ष इंटरप्राइजेस खेल रही है क्योंकि एक की विनर के साथ 3 पर रैंक कर रही है और 6 पर रैंक कर रही है अक्षय 11. इस सीजन की नंबर 3 और 6 नंबर की टीमें टकराई हैं. नए बैट्समैन है आकाश, स्ट्राइक पर दूसरा ओवर लेकर आ रहे हैं. सोनू गेंदबाजी के लिए बहुत ही अच्छा ओवर खत्म किया. हालांकि एक सिक्सर लगा था, उसके बाद बहुत ही कमाल की गेंदबाजी, कमाल और धमाल इस वक्त कर दिया प्रशांत ने. आप देख रहे हैं आर्यन ट्रॉफी 2020 सीजन 1. आज का ये आखिरी दिन है. पहला सेमीफाइनल मुकाबला आप देखने वाले हैं ओम साई ताड़ाली बनाम चैलेंज के बीच में, जहां पर ओम साई ताड़ाली ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. सोनू गेंदबाजी के लिए तैयार. समय के लिए देखिए 20 मिनट हैं आपके पास. 20 मिनट में आपको अपने 4 ओवर मुकम्मल करने. सोनू इस मर्तबा गेंद को उछाल दिया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, जाएंगे पवेलियन. आउट हो गया आकाश. चांद फुलवाचा तुझा रूपान भोजन
4 विकेटें गिर चुकी हैं हर्ष इंटरप्राइजेस की। पहली गेंद पर सफलता दिलाई गेंदबाज सोनू ने। सिक्सर की मदद से स्कोर जा पहुंचा है। 13 पर 55 के लक्ष्य का पीछा कर रही है हर्ष इंटरप्राइजेज। नंबर 3 पर रैंक कर रही है कि विनर के साथ। इसके बाद पहला सेमीफाइनल मुकाबला आप देखने जा रहे हैं। खेलने वाली टीमें ओम साई ताड़ाली बनाम चैलेंज स्पोर्ट। उसके बाद आखिरी सेमीफाइनल मुकाबला शिवास बनाम इस मैच की विजेता टीम। मैच गेंद आ चुकी है। स्कोर 13 रन है। इसी तरीके की बल्लेबाजी की ज़रूरत है इस वक्त हर्ष इंटरप्राइजेस को। सोनू इस मर्तबा गेंद को ड्राइव किया, करारा ड्राइव, ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद हैं। 1 रन। स्कोर जा पहुंचा है 14 पर। गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त सोनू। मैन फ्रॉम वड़घर। इस सीज़न नंबर 1 पर शिवास 11 है। इस मैच की विजेता टीम से टकराएगी दूसरे सेमीफाइनल में। वहां पर तैयार नहीं थे बैट्समैन। बेल्स हवाओं से गिर गई थी। सोनू एक बार फिर तैयार। बस इतने बस। सामना कर रहे हैं बैट्समैन यज्ञेश। इस मर्तबा बहुत ही लाजवाब गेंद, लेंथ गेंद थी, निकल गई विकेट कीपर के पास। कोई मौका नहीं, डॉट। आधी टीम डगआउट में पहुंच चुकी है। 5 बड़े ऊपरी क्रम के जो बैट्समैन थे वो आउट हो चुके हैं हर्ष इंटरप्राइजेस के। लेकिन क्या कमाल की गेंदबाजी की जा रही है आज अक्षय 11 की जानिब से। सुबह 34 का टारगेट रख के मुकाबला जीत लिया अपनी गेंदबाजी की बदौलत। जहां आर्यन स्पोर्ट्स को उन्होंने शिकस्त दी थी और ये क्वार्टर फाइनल मुकाबला दूसरी मर्तबा खेल रही है। वेलकम। शंकर जोकर यांचे जवळचे मित्र संजय म्हात्रे यांचं देखील आगमन झालं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे। सोनू
इस मर्तबा पुल कर दिया गेंद को, खिलाड़ी देखते रह गए, शॉट में था दम, मिला मैक्सिमम 6 रन। दो ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर के बाद टोटल स्कोर है 20 रन। कपिल पाटिल जी हमारे बीच में, आपसे रिक्वेस्ट है कि आपको हमारे वीआईपी मंच पर आना है। सामने के स्टैंड में वो बैठे हुए हैं। 2 ओवर के बाद स्कोर है 20। इस ओवर से आए 13, पहली ओवर से 7 और 3 बड़ी विकेटें दिलाई थी प्रशांत ने। स्कोर है 20 रन। 12 गेंदों में जीतने के लिए चाहिए इस वक्त 35 रन। 12-35 का इक्वेशन है। गेंदबाजी के लिए आए इस वक्त सोहम। अच्छी गेंदबाजी सुबह इन्होंने भी की थी। सभी गेंदबाज अच्छे टच में नजर आ रहे हैं। अक्षय 11, सोहम गेंदबाजी के लिए तैयार, सामना कर रहे हैं बैट्समैन यतीश। तीसरी ओवर की पहली गेंद, पटकी हुई गेंद, उछाल दिया उसे, स्ट्रेट खिलाड़ी मौजूद, बढ़िया कैच, एक और विकेट। प्रशांत का बढ़िया कैच। ये 8वां कप है और इस सीजन का ये दूसरा कप खेल रही है अक्षय 11। एक में सेमीफाइनल मुकाबला खेली थी वराल देवी चषक में, वहां उन्हें शिकस्त मिली थी। आज सेमीफाइनल पर नॉक करती हुई 11 गेंदें 35 रन, 6 विकेटें गिर चुकी हैं अब तक हर्ष इंटरप्राइजेस की। 5 कैच आउट और 1 बैट्समैन बोल्ड हुए हैं। सोहम गेंदबाजी के लिए तैयार। इस बीच इस मर्तबा गेंद को ड्राइव किया, वाइडिश मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद थे। 1 रन। सिंगल डबल से इनके माथों पर बल नहीं पड़ेंगे। आपके माथों पर जो बल हैं उस पर कई बल पड़ जाएंगे। स्कोर खिसक कर पहुंचा है 21 पर। कमाल की गेंदबाजी, लाइन और लेंथ बहुत अच्छा मेंटेन किया है। चैनल में गेंदबाजी की जा रही है। सोहम एक बार फिर तैयार। इस मर्तबा ऊपरी सिरा लेकर गई, कोई गलती नहीं। तौसीफ शेख की आउट हो गए बैट्समैन सिद्धेश। छठे बैट्समैन ने जो कैच आउट हुए हैं। 7वां झटका लगा इस वक्त हर्ष इंटरप्राइजेस को। नए बैट्समैन कल्पेश ठाकरे। अब 10 गेंदें और जीतने के लिए 35 रन, डू या डाई। मुश्किल है, नामुमकिन तो नहीं है। स्कोर 21 रन। 34 चाहिए जीतने के लिए। दापोडेगावचे समाजसेवक कपिल पाटील यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे। वेलकम दादा।
सो हम एक बार फिर इस मर्तबा खराब गेंद मिस हुए विकेट कीपर, 4 रन मिले वाइड, 4+1 5। इस तरीके के रन आपके लिए सर का दर्द बन सकते हैं। बहुत ज़्यादा बाहर कर बैठे थे, समझ नहीं पाए विकेट कीपर तौसीफ शेख, उनके हाथों से गेंद छिटक कर पहुंची थी नॉन स्टॉप बाउंड्री पर। स्कोर जा पहुंचा है 26 पर, जीतने के लिए 29 चाहिए। मुश्किल है, नामुमकिन नहीं। 3 कमज़ोर गेंदें अगर आपको मिल जाए तो आप मुकाबला जीत सकते हैं, लेकिन दबाव है कि आपके 7 विकेट गिर चुके हैं। इस मर्तबा हुक करना चाहते थे, काफी बाहर थी, वाइड घोषित किया अंपायर ने। इस वाइड की मदद से स्कोर जा पहुंचा है 27 पर। दो बड़ी टीमें इस वक्त 2-2 हाथ करती हुई, लेकिन अब तक की जो मैच में पकड़ है वो अक्षय 11 की है, क्योंकि 7 बड़े बैट्समैन आउट हो चुके हैं हर्ष इंटरप्राइजेस के। सो हम एक बार फिर इस मर्तबा बड़े शॉट की कोशिश, लेंथ गेंद थी, उछाल नहीं था, बीट हो गए, अपने आप को रूम देकर खेलना चाहते थे, डॉट गेंद। जीतने के लिए अभी भी 28 रन चाहिए। सो हम एक बार फिर तैयार, वीआईपी एंड से पटकी हुई गेंद गुड लेंथ पर पड़ने के बाद अच्छा उछाल, लेकिन रफ्तार में कुछ कम, चकमा दिया बैट्समैन को, डॉट गेंद। अब मुकाबला धीरे धीरे एक तरफा होता हुआ, आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला है। इसके बाद आप पहला सेमीफाइनल मुकाबला देखने वाले हैं, चैलेंज बनाम ओम साई ताड़ाली के बीच में। चैलेंज तीसरी मर्तबा, सेमीफाइनल मुकाबला चौथी मर्तबा खेलने वाली है। अच्छी गेंद बीट किया, ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद टोटल स्कोर है 27 रन। अब 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए 28 रन। देखना है कि आप 5 गेंदों में 5 सिक्सर लगते हैं या कोई करिश्मा होता है। हालांकि मुश्किल है, नामुमकिन नहीं है। हमने एक ओवर में 42 भी देखे, 6 पे 36 भी देखे, 6 पे 38 भी देखे, और एक गेंद में 8 रन भी देखे। एक गेंद में 14 रन भी बनते देखे बिना किसी गेंद के। तो कुछ भी हो सकता है। छह गेंदें 28 रन। चेसिंग कंपलसरी है, इस बात का ध्यान देना है। इसके बाद चैलेंज के कैप्टन आपको तुरंत अपनी फील्ड सजानी है। तीन विकेटें हाथ में बची हैं और 28 रन चाहिए। 6 गेंदें बाकी हैं इस मैच की। समय के लिए प्लीज अक्षय के कैप्टन। जयेश गेंदबाजी के लिए तैयार। अच्छी गेंद, हुक कर दिया उसे। आसमानी टोला बैट्समैन का बल्ला बोला। पांच गेंदें और 22 रन। यानी मैच अभी बना हुआ है, मैच खत्म नहीं हुआ है जब तक आखिरी गेंद ना की जाए। मुकाबला कौन जीतेगा हम ये कह नहीं सकते।
हालांकि 3 ही विकेटें बची हैं हर्ष इंटरप्राइजेस के पास। जयेश गेंदबाजी के लिए तैयार। अच्छी गेंद अराउंड द लेग्स, क्लीन बोल्ड। अब 4 गेंदें और 22 रन। एक ही रास्ता है कि हर गेंद आपको बाउंड्री लाइन के बाहर फेंकनी है। अब यहाँ से कोई मुकाबला हराने की ताकत रखता है अक्षय 11 को, तो मैं समझता हूँ कि वो गेंदबाज है। जयेश गेंदबाजी के लिए तैयार। सामना करें ऋतिक। अच्छी गेंद ऑन ड्राइव, खिलाड़ी मौजूद हैं, 1 रन। अब मैच खत्म हो चुका है। आप अपनी हार को कम कर सकते हैं कि आप कितने रनों से हार रहे हैं, वरना मुकाबला आप जीतना बहुत मुश्किल है। एक बड़ी टीम को चुनौती पेश करके सेमीफाइनल की तरफ देखती हुई दूसरी मर्तबा अक्षय 11। अच्छी गेंद ड्राइव किया लॉन्ग ऑफ पर। एक रन। कितनी गेंदें बची हैं? 2 गेंदों का आना बाकी है। मैच का लिफाफा खुल चुका है। अच्छी गेंद इस मर्तबा शरीर पे किया था, रन नहीं लिया, आउट हो गए बैट्समैन। आखिरी जोड़ी अब मैदान में। एक गेंद का किया जाना बाकी है। आखिरी जोड़ी मैदान में और उछाल दिया उसे। गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन हर्ष इंटरप्राइजेज इस स्पर्धा से बाहर। कॉन्ग्रेचुलेशन अक्षय 11 एंड हार्ट लक हर्ष इंटरप्राइजेज सेमीफाइनल में पहुंच चुकी है और इन्हें दूसरा सेमीफाइनल मुकाबला खेलना है शिवास 11 से। रत झाले रामाचा ना माझी काही बैसली गौरी ही नावरी ना घरी घरी रत झाले रामाचा ना माझी काही बैसली गौरी ही नावरी गणपती देवाचं नाव घेत नाना बाजूला खाली। खूप खूप अभिनंदन। मालोडी संघ अतिशय चांगला परफॉर्मन्स सादर केला आहे। अक्षय 11 मालोडी संघ मॅन ऑफ द मॅच पाहूया पण सुजित भोईर काय सांगतायत। 37 धावांची खेळी सूरज इज मॅन ऑफ द मॅच। सूरज आपण पुढे यायचं। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपली वाट पाहत आहे व्यासपीठावर। अतिशय सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी माननीय श्री राजेश नाईक यांच्या माध्यमातून हर्ष बेशॉप प्रोप्रायटर आहेत, त्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आली आहे। पंडित भोईर दादा उपस्थित आहेत व्यासपीठावर आणि त्यांच्या शुभ हस्तेच आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत। तर सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया। आपण संजय म्हात्रे दादांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी संजय म्हात्रे उपस्थित आहेत, यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार आहोत। त्याच ट्रॉफी जी आहे राजेश नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। ही आपण ट्रॉफी देत आहोत संजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते। त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर देताना आपण पाहतायत दादांनी स्पॉन्सर केला आहे
पंडित भुईर यांच्या शुभास्ते दिला जात आहे. थँक्यू सो मच. आणि पुढच्या मॅचसाठी खूप सारे शुभेच्छा सूरज आपल्या संघाला आणि